नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर काल आपण ही एक नवीन गाय विकत आणलेली आहे गोट्यावरती। तर तिसऱ्या वेताची गाय आहे ही आणि 25 लिटरच्या बोलीमध्ये दिलेली आहे, म्हणजे दिवसाला 25 लिटर दूध देईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे त्या हिशोबाने तिला त्याचा खुराक पण त्या हिशोबाने दिला पाहिजे। तर आपण ही आणलेली आहे गाय आणि ही जर रेकॉर्ड वगैरे कसं आहे तुम्हाला अपडेट देत जाईन। तर ही जर खरंच तेवढ्या क्वालिटीची गाय निघाली तर आपण हिला चांगल्या जातीचे सिमेंट वगैरे भरवून, सॉर्टेड सिमेंट भरवून चांगल्या जातीच्या पाड्या तयार करायचा प्रयत्न करणार आहे। तर त्याचबरोबर ह्या दोन पाड्या आपण विकत आणलेल्या आहेत, म्हणजे जवळपास 7-8 दिवसाच्या असतील। तर ज्या लोकांना म्हणजे जास्त झालेले आहेत, ज्यांना सांभाळायच्या नाहीत किंवा गोटा खूप मोठा झालेला आहे, अशा लोकांनी विकलेल्या ह्या अशा दोन पाड्या आपण आणलेल्या आहेत। तर अशा पाड्या आणून आजपर्यंत आपण जवळपास 13 पाड्या केलेल्या आहेत गोट्यावरती। 13 मधल्या फक्त 3 आपल्या गोट्यावरती आपल्या गायींना झालेल्या आहेत, बाकी 10 पाड्या आपण अशाच विकत आणलेल्या आहेत। तेव्हा तिकडे 2 पाड्या आहेत, त्यामुळे काहीतरी खात आहेत, कंपाऊंडच्या बाहेरच्या बैली कसल्या तरी खात आहेत, त्या 2, ह्या 2 आणि 2 4, त्याच्यानंतर ह्या 2 6 तिकडं ती दिसते का लांब गेलेली बघा, उड्या मारते ती 7, त्याच्यानंतर ना ही 8 आणि ही 9, त्यानंतर ना ही 10, याच्या शेजारी बसलेली ही 11 आणि ह्या दोन आपल्या गोट्यावरती झालेल्या आहेत नोव्हेंबर 2023 म्हणजे डिसेंबर 2023च्या आहेत। ही एक आणि ही एक, अशा टोटल आपल्याकडं 13 पाड्या आहेत। त्या थोड्याच वेळापूर्वी मित्रांनो पाऊस पडून गेलेला आहे। पाऊस पडून गेल्यामुळं कोंबड्या बिंबड्या आपल्या परत ना पावसात वर शेडमध्ये बसतात आणि पाऊस पडून गेल्यावर बाहेर आलेले आहेत, पूर्ण मस्तपैकी त्यांचं मोकळ्या रानात चरणं चालू आहे। उकरून खात आहेत, आळ्या काय भरडा सांडलेला वगैरे त्यांचं खायचं चालू आहे। तर मी तुम्हाला जसं म्हणलं होतं, आपल्याला फ्री रेंज एग्स पण आपलं पॅकिंग करून ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म्स आहेत, बिग बास्केट, झेप्टो, त्याच्यानंतर ना स्विगी, असे बरेच, आता स्विगीचं झाल्यानंतर असे 2-4 आहेत, मला नाव आठवत नाहीत। बिग बास्केट, झेप्टो, स्विगी आणि ब्लिंकिट, परत ना ॲमेझॉन ग्रोसरी, असे प्लॅटफॉर्म जे आहेत त्यांच्यावरती आपल्याला फ्री रेंज एग्स जे आहेत ते आपल्याला पॅकिंग करून विकायचं आपण ठरवलेलं आहे। तर कोणाकडे ते आमच्या भागात मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, सांगोला असेल, आसपासची खेडे असतील, म्हणजे इथं कोणाकडं अशी गावरान अंडी जर असतील तर तुम्ही जरूर मला मेसेज करा, मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो, मला संपर्क करा। आपण गावरान अंडी खरेदी करायचं म्हणजे सुरुवात केलेली आहे। तर कोणाकडे असतील तर मला संपर्क करा, पण जवळ असावे, आपल्या भागात असावी, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनला सोपं पडावं, अशा लोकांनी मला संपर्क करा। तर आपल्याकडं आता हा नवीन एक भैया आणलेला आहे आपण, म्हणजे पहिला जो भैया होता त्यांना पाठवलेला आहे, काम व्यवस्थित होत नव्हतं, तर हा नवीन बिहारचा भैया आणलेला आहे आपण। त्यांचं काम छान आहे, स्वच्छता असते गोट्यावरती आपल्या हे आल्यापासून, तर काम चांगलं करतायत ते पण। आणि ज्या आपलं मुर्गा संपलं होतं, तर आपलं घरचं जी मका पेरली होती 2-3 व्हरायटीची, व्हिडिओ टाकलेले आहेत आपण, त्यातल्याच ह्या बॅग आहेत, 18 मुर्गाच्या बॅगा भरल्या होत्या 1 टनाच्या, आणि बाकी जेवढं पण आहे तो आपण खड्डा भरून टाकलेला आहे, खड्डा भरून पॅक करून ठेवलेला आहे। तर आजपासून आपण परत गाई खरेदीला सुरुवात केलेली आहे। आणखीन एक 4-5 गाई 1 आठवड्याभरात घ्यायचं आपलं म्हणजे निश्चित झालेलं आहे। तर कोणाकडे गाई वगैरे असतील आपल्या भागात, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर आसपासच्या खेड्यामध्ये कोणाकडे असतील तर संपर्क करा, मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। धन्यवाद।